कोल्हापूर शहरातील विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज महापालिकेत आढावा बैठक घेतली। या बैठकीत 100 कोटींच्या रस्ते कामांवर विशेष चर्चा झाली। पालकमंत्र्यांनी अर्धवट रस्ते, किरकोळ डागडुजी आणि कामांचा दर्जा यावर नाराजी व्यक्त करत आगामी आठवडाभरात कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले। डांबर प्लांट बंद असल्यानं खासगी कंपनीकडून डांबर घेत असल्यानं अधिक खर्च होतोय, याकडेही लक्ष वेधण्यात आलं। बोगस आणि अर्धवट कामं आपल्यासाठी शाप ठरू शकतात, असं स्पष्ट मत पालकमंत्र्यांनी बैठकीत मांडलं। त्यांनी शहरातील अतिक्रमणांच्या बाबतीत नाराजी व्यक्त करत अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करण्याचे आणि अनेक शहरातील सर्व ओपन स्पेस महापालिकेच्या नावे करून घेण्याचे आदेश दिले। शहरात 8 दिवस पाणी येत नाही, मग अधिकारी काय करतात असा सवाल उपस्थित करत पाणी पुरवठ्याच्या समस्या गंभीर स्वरूपाच्या असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं। काळंबवाडी थेट पाईपलाईन योजना, शिंगणापूर योजना यांच्या कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। शहरातील महत्त्वाच्या अमृत 2 योजनेतील 46 कोटींचा निधी, गांधी मैदानासाठी आलेला 5 कोटींचा निधी यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले। मैदानं, व्यायामशाळा, बहुउद्देशीय केंद्र यासाठी नियोजनबद्ध प्लॅन तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करा, असा आदेश पालकमंत्री आंबेडकर यांनी प्रशासनाला दिला। फुलेवाडी स्लॅब दुर्घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिलेत। या सर्व विषयांवर दिलेल्या सूचनांवर आठवडाभरात काम करून 13 तारखेला होणाऱ्या आढावा बैठकीत सविस्तर माहिती सादर करावी, असंही त्यांनी प्रशासकांना सूचित केलं। बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण धनावडे, सह आयुक्त स्वाती दुधाणे, उज्ज्वला शिंदे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते।